नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रकरण क्रमांक 2 युरोपीय वसाहतवाद या विषयीची आपण माहिती अभ्यासतोय. पाठीमागच्या पाठामध्ये आपण युरोपीय वसाहतवाद याचा अभ्यास करत असताना त्याच्यामधले जे उपघटक होते त्या उपघटकामध्ये आपण 2.1 वसाहतवाद, त्या वसाहतवादाचा अर्थ आणि त्या वसाहतवादाचं स्वरूप आपण अभ्यासलं. त्यानंतर 2.2 वसाहतवाद हा जो उपघटक होता त्याच्या अंतर्गत आपण त्या वसाहतवादाच्या उदयाची कारणं, या कारणांचा आढावा घेतला. आणि म्हणून मग ह्या कारणांपैकी जी महत्त्वाची कारणं होती आपण ती अभ्यासलेली आहेत की एकंदरीत हा जो वसाहतवाद उदयास आला आणि त्या वसाहतवादाच्या उदयाची वेगवेगळी कारणं होती आणि ती कारणं आल्यामुळं, त्या कारणांमुळं जी युरोपियन राष्ट्र होती त्या युरोपियन राष्ट्रामध्ये ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, आशिया आणि अमेरिका खंडात आपल्या वसाहती निर्माण करण्याची एक स्पर्धा निर्माण झाली. आणि ही स्पर्धा निर्माण होत असताना ती स्पर्धा उदयास का आली तर आपण ह्या स्पर्धेची किंवा ह्या वसाहतवादाची कारणं अभ्यास केली आहे. आता हा वसाहतवाद उदयास आल्यानंतर त्या वसाहतवादाचे जे काही परिणाम झालेले आहेत त्या परिणामांचे आपण आढावा घेणं गरजेचं आहे. कारण का इतिहासामध्ये कुठलीही घटना विनाकारण घडत नाही. त्या घटनेमागं काही कारणं असतात आणि त्या कारणांचा अभ्यास करणं गरजेचं असतं. आणि ती घटना घडल्यानंतर त्याचे काय जे परिणाम असतात त्या परिणामांचा पण आपल्याला अभ्यास करणं गरजेचं असतं. आता हा युरोपियन वसाहतवाद उदयास आला आणि मग हा उदयास आल्यानंतर त्याचे काय परिणाम झाले त्या परिणामांची आपण माहिती घेणार आहोत. परिणाम होत असताना त्याच्यामध्ये 2 प्रकारचे परिणाम झाले. एक विघातक परिणाम आणि दुसरे विधायक परिणाम. विघातक म्हणजे त्याचे वाईट परिणाम आणि विधायक म्हणजे त्याचे चांगले परिणाम. कारण कुठल्याही घटनेला 2 बाजू असतात, एक चांगली आणि दुसरी वाईट. तर हे जे 2 प्रकारचे परिणाम होते त्या परिणामांची आपल्याला माहिती घेणं गरजेचं आहे. सुरुवातीला आपण ह्या वसाहतवादाचे जे परिणाम आहेत त्या परिणामांचा अभ्यास करत असताना त्या परिणामातील जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे वसाहतवादाचे विघातक परिणाम. वाईट परिणाम काय झाले ह्या परिणामांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्याच्यामधला जो पहिला परिणाम आहे तो परिणाम म्हणजे काय, परिणाम काय आहे तर आशिया आणि आफ्रिका खंडातील लोकांचं आर्थिक शोषण झालं. कुठलं आहे? आशिया आणि आफ्रिका खंडातील लोकांचं आर्थिक शोषण झालं. आपण पाठीमागं पाहिलं होतं जे परिणाम होते त्या परिणामांमध्ये आपण अभ्यासलं होतं की जेव्हा ह्या युरोपियन राष्ट्रांमध्ये आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये वसाहती निर्माण करण्याची स्पर्धा निर्माण झाली किंवा तिथला जी खनिज संपत्ती होती ती खनिज संपत्ती मिळवण्यासाठी तिथं एक जास्तीत जास्त वसाहती निर्माण करण्याची स्पर्धा निर्माण झाली. आणि त्या स्पर्धेचा परिणाम असा झाला की आशिया आणि आफ्रिका खंडातील जे लोक आहेत ते लोकांचं काय झालं, आर्थिक शोषण करण्यात आलं. आर्थिक शोषण म्हणजे काय बघा, युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि औद्योगिक क्रांती झाल्यामुळं तिथला जो उत्पादित माल आहे तो उत्पादित माल त्या देशामध्ये खपणं कठीण होतं. आणि मग असा उत्पादित माल जर अतिरिक्त उत्पादित माल जर खपवायचं असेल तर तुम्हाला हक्काची बाजारपेठ असणं गरजेचं आहे. आणि हक्काची बाजारपेठ मिळवण्यासाठी युरोपियन राष्ट्रांमध्ये या आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये जास्तीत जास्त बाजारपेठा मिळवण्याची जी स्पर्धा निर्माण झाली आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून इथला जो स्थानिक व्यवसाय होते, हस्तव्यवसाय आणि घरगुती व्यवसाय, त्या व्यवसायाला म्हणता येईल त्या व्यवसाय नष्ट झाले आणि तिथला जो मोठ्या प्रमाणात जो मजूर होता तो मजूर बेकार झाला. त्याचबरोबर तिथल्या लोकांवरती जबरदस्तीनं जी आपली उत्पादनं आहेत
ती उत्पादनं विकत घेण्यास भाग पाडलं आणि अशा पद्धतीने तिथल्या लोकांचं मोठ्या प्रमाणावरती काय झालेलं दिसतं आपल्याला, आर्थिक शोषण झालेलं दिसून येतं. कारण का, ते इंग्रजाचं जे प्रमुख राष्ट्र होतं इंग्रजाचं, त्या इंग्रजाचं एक आर्थिक धोरण होतं आणि त्या आर्थिक धोरणामुळं तिथं जी इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीमुळं जी भांडवलशाही अर्थव्यवस्था निर्माण झाली होती, या व्यवस्थेला पोषक अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली आणि त्यामुळं इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला, परंतु भारताचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यातूनच भारतीय लोकांचं आर्थिक शोषण व्हायला सुरुवात झाली. त्याच्यामधला जो दुसरा परिणाम आहे तो परिणाम म्हणजे वसाहतीतील लोक आहेत त्या लोकांचं स्वातंत्र्य किंवा त्या वसाहतीतील लोकांनी स्वातंत्र्य गमावलं. कारण का, तर या राष्ट्राने वसाहती निर्माण करत असताना त्या वसाहतीतील जे लोक होते त्या लोकांचं आर्थिकदृष्ट्या शोषण केलं, सामाजिकदृष्ट्या त्यांच्यावर बंधनं आणली आणि राजकीयदृष्ट्या आपलं वर्चस्व निर्माण करायला सुरुवात झाली. आणि या वर्चस्वातून जी वसाहतवादी होती त्या वसाहतवादातून साम्राज्य विस्तार पुढे आला आणि तिथं त्यांनी वसाहतीतील लोकांचं जे राजकीय अस्तित्व आहे ते राजकीय अस्तित्व गमवावं लागलं. त्या लोकांना स्वातंत्र्य राहिलं नाही. त्यांना इंग्रज असतील, डच असतील, फ्रेंच असतील, पोर्तुगीज असतील यांच्या राजकीय व्यवस्थेप्रमाणे जीवन जगावं लागलं. एकंदरीत त्यांचे जे स्वातंत्र्य होते ते स्वातंत्र्याचे हक्क त्यांना गमावून बसवावे लागले आणि मोठ्या प्रमाणावर तिथल्या वसाहतीतील लोकांना पारतंत्र्यात जीवन जगावं लागलं. गुलामगिरीत इथं असं म्हणता येईल की त्यांना गुलामगिरीत जीवन जगावं लागलं. एक कालखंड असा होता की गुलामांचा व्यापार व्हायचा आणि म्हणून हे सगळे जे गुलाम असायचे ते सगळे वसाहतीतील लोक असायचे. हा एक त्याचा परिणाम आहे. त्यानंतरचा परिणाम आहे तो म्हणजे आर्थिक शोषणाची परिणिती. स्थानिक लोक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये दरिद्री झाले. आपण मग आज पाहिल्याप्रमाणे की जो व्यापार होता त्या व्यापाराच्या परिणितीमुळं त्यांचं मोठ्या प्रमाणावरती काय झालेलं दिसून येतं आपल्याला, आर्थिक शोषण झालेलं आपल्याला आढळून येतं. कारण का, तर जे इंग्रजांनी जे नवनवीन कायदे निर्माण केले, त्याचबरोबर नवीन जमीन महसुलाच्या पद्धती विकसित केल्या, त्याचबरोबर शेतीचं व्यापारीकरण केलं, नवीन नवीन जमीन महसूलविषयक धोरणं राबवली, त्यामुळं भारतीय लोकांचा जे शेतीतील लोकांचं तर नुकसान झालं, त्याचबरोबर भारतातील जे जुने उद्योगधंदे होते त्या उद्योगधंद्याचा ऱ्हास झाला, हस्तउद्योगांचा ऱ्हास झाला. कारण का, औद्योगिक क्रांतीमुळे युरोपातून जो पक्का माल यायचा तो इथल्या मालापेक्षा त्याचा दर्जा, जी गुणवत्ता चांगली असल्यामुळं बाजारपेठेमध्ये त्या मालाला मोठ्या प्रमाणावर मागणी असायची. त्यामुळं इथल्या लोकांचं, इथल्या उद्योगांचं आर्थिक शोषण झालं. त्याचबरोबर इंग्लंडमध्ये जो लागणारा कारखान्यामध्ये असेल, उद्योगामध्ये जो लागणारा मजूर असेल, तो मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात कमी किमतीमध्ये, स्वस्तामध्ये हा मजूर मिळायचा आणि त्याची परिणिती अशी झाली की, कारण का की त्यांना जास्तीत जास्त अतिरिक्त भांडवल मिळवायचं होतं आणि अतिरिक्त भांडवल जर त्यांना मिळवायचं असेल, प्राप्त करायचं असेल, तर जो उद्योगधंद्यामध्ये जो लागणारा कामगार वर्ग आहे तो कामगार वर्ग हा स्वस्त, कमी रोजगारावरती किंवा कमी वेतनावरती काम करणारा हा वर्ग मिळणं गरजेचं आहे. आणि म्हणून असा वर्ग मिळवण्यासाठी इथले हस्तउद्योग संपले, पण जुने उद्योगधंदे, कुटीर उद्योग, घरगुती उद्योग, पारंपरिक उद्योग, या पारंपरिक उद्योगाचा ऱ्हास झाला आणि एकंदरीत इथल्या स्थानिक लोकांचा रोजगाराचं साधनं खूप कमी झाली. शेतीवरील अन्याय अत्याचारक असणारे जे कर असतील त्यामुळं इथले लोक आहेत ते दारिद्र्यामध्ये गेले आणि त्यांचं आर्थिक विवंचनेमध्ये जीवन जगावं लागलं.
हे झाले त्याचे आता विघातक परिणाम. जसे ह्या वसाहतवादाचे विघातक परिणाम आहेत तसेच त्याप्रमाणे इथं काही विधायक गोष्टी घडल्या, चांगल्या गोष्टी घडल्या किंवा त्याचे चांगले परिणाम घडले. त्या परिणामांचा आपल्याला मागोवा घेणं गरजेचं, अभ्यास करणं गरजेचं आहे. आता कुठले चांगले परिणाम घडले, त्याच्यामधला पहिला परिणाम जर कुठला असेल तर तो म्हणजे राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक जागृती झाली. वसाहतीमध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक जागृती झाली. आपण भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळे राजे होते, संस्थानं होती, राजवटी होत्या. त्यामुळं तिथलं प्रत्येकाचं राजकीय अस्तित्व वेगळं होतं. सामाजिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याकडं जर आपण विचार केला, भारतापुरता जर विचार केला तर सामाजिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जुनी रूढी परंपरा होत्या. त्या जुन्या रूढी परंपरामध्ये भारतीय समाज भरभटलेला होता. भारतीय समाजामध्ये वर्णव्यवस्था होती, जातीव्यवस्था होती आणि जातीव्यवस्थेमध्ये प्रत्येक जातीचे, प्रत्येक धर्माचे जगण्याचे नियम वेगळे होते. त्यामुळं त्यांच्यातून त्यांना काही सामाजिक सुधारणा घडल्या. अनिष्ट रूढी परंपरा होत्या, त्या अनिष्ट रूढी परंपरामध्ये बदल घडून आला. उदाहरणार्थ सतीबंदीचा आला असेल. 1829ला लॉर्ड बेंटिंग यांनी सतीबंदी कायदा केला. ही सामाजिक क्षेत्रामध्ये जागृती झालेली आपल्याला दिसते. आर्थिक क्षेत्रामध्ये जागृती झाली. त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये जो पारंपरिक पद्धतीनं भारताची शिक्षण व्यवस्था होती, भारतामध्ये मोजक्या लोकांना शिक्षण घेण्याचा अधिकार होता. विशिष्ट वर्गाचं, विशिष्ट वर्णाचं शिक्षण क्षेत्रावरती वर्चस्व होतं. सर्वसामान्य लोकांना शिकण्याला मुभा नव्हती आणि त्यामुळं इंग्रजांनी सर्वसामान्य लोकांना शिकण्यासाठी प्रयत्न केला. शैक्षणिक पद्धती सुधारणा केल्या. इंग्रजी शिक्षण आलं. इंग्रजी शिक्षणामुळे जगामध्ये चाललेल्या ज्ञान विज्ञानाची माहिती झाली, अधिक्रांतीची माहिती झाली. म्हणजे ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये, वसाहतीमध्ये, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये ह्या वसाहतवाद्यांनी काय केले दिसून येते आपल्याला, सुधारणा किंवा जागृती झालेली आपल्याला आढळते. त्यानंतर लोकशाही पद्धती विकसित झाली वसाहतीमध्ये. आजची जी आपली शासन प्रणाली आहे, भारताची शासन प्रणाली आहे, ती म्हणजे लोकशाही शासन प्रणाली आहे. आणि लोकशाहीमध्ये सर्वांना जगण्याचे अधिकार असतात. परंतु आपण भारतापुरता विचार केला तर बऱ्याच वेळा भारतामध्ये अशा पद्धतीची शासन प्रणाली नव्हती. राजकीय पद्धती होती. इतर खंडामध्ये अशाच पद्धती होती. त्यामुळं लोकशाही पद्धती आणि त्यातील जे महत्त्वाची मूल्य आहेत, जसं की स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, ही आधुनिक मूल्य वसाहतीतील लोकांना मिळाली, त्याचा परिचय झाला. आणि ही मूल्य कुठून आली असतील? फ्रेंच राज्यक्रांतीमधून. फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली आणि राज्यक्रांतीनं समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्याची, जीवन मूल्याचा परिचय जगाला करून दिला. आणि याच मूल्याचा परिचय करून देण्याचं काम सुद्धा वसाहतवाद्यांनी केलं. आपण जर विचार केला तर बऱ्याच ठिकाणी सामान्य माणसाला स्वातंत्र्य नव्हतं, समाजामध्ये समानता नव्हती, नोकऱ्यामध्ये समानता नव्हती, उद्योगधंद्यामध्ये समानता नव्हती, सामाजिक क्षेत्रामध्ये समानता नव्हती. वेगळं समानता आणि समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. बंधुता हे मूल्य दिलं. बंधुभावानं आपण सर्व ईश्वराची लेकरं आहोत. ईश्वरानं आपल्याला निर्माण केलेलं आहे. जर ईश्वरानं आपल्याला निर्माण करताना, निर्मिती करत असताना मानवाची जर भेदभाव केला नसेल तर सर्वसामान्य माणसाला त्याच्यामध्ये भेदभाव करण्याची कुठलाही अधिकार नाही. परंतु तशा पद्धतीचं इथं नव्हतं. भेदभाव होता, मोठ्या प्रमाणात विषमता होती. बंधुभाव आणि म्हणून ह्या मूल्यांची जाणीव, सर्वांनी एकमेकाशी प्रेमानं, बंधुभावानं वागलं पाहिजे, ह्या मूल्याची जाणीव आपल्याला ह्या वसाहतवाद्यांनी करून दिली. त्याचबरोबर त्याच्यानंतरचा परिणाम आहे कायद्याचं राज्य, न्यायव्यवस्था आणि सर्वांसाठी शिक्षण यासारखे महत्त्वाचे विचार वसाहतवाद्यांनी दिलेले आपल्याला आढळून येतात.
कायद्याचं राज्य. आपण जर भारताचा विचार केला तर भारतामध्ये पिढ्यानपिढ्या जी चालत आलेली परंपरा होती, त्या परंपरेमध्ये राजे महाराजे होते आणि त्या राजा महाराजांचे कायदे वेगळे होते. परंतु या वसाहती म्हणजे ज्या ज्या ठिकाणी इंग्रजांच्या वसाहती होत्या त्या ठिकाणी इंग्रजांच्या वसाहतींनी ब्रिटिश पार्लमेंटने जे केलेले कायदे होते ते कायदे पुढे आले आणि ते कायद्यामुळं तेथील लोकांना काय म्हणता येईल आपल्याला, त्या कायद्याप्रमाणे वागावं लागलं आणि कायद्याचं राज्य आलं. न्यायव्यवस्था, इंग्रजांनी त्यांच्या इंग्लंडमधील न्यायव्यवस्थेच्या धर्तीवरती इंग्रजांनी भारतात सुद्धा नवीन न्यायव्यवस्था स्थापन केली. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलकी खटल्यासाठी दिवाणी न्यायालय, फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालय स्थापन केली आणि त्याचा निर्णय किंवा त्यांच्या निर्णयाच्या फेरविचारासाठी उच्च न्यायालय स्थापन करण्यात आली. म्हणजे ही न्यायव्यवस्था, प्रत्येक राज्याची न्यायव्यवस्था वेगळी होती. इंग्रजांनी सर्वांसाठी आपल्या वसाहतीमध्ये एक समान न्यायव्यवस्था स्थापन केली. त्याचबरोबर सर्वांसाठी शिक्षण. मी मग सांगितल्याप्रमाणे भारतातील शिक्षण व्यवस्थेचा जर आपण विचार केला, वैदिकालीन शिक्षण व्यवस्थेचा जर विचार केला तर वैदिक शिक्षण पद्धतीमध्ये एका विशिष्ट वर्गाचं वर्चस्व होतं आणि सर्वसामान्याला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. परंतु वसाहतवाद्यांनी जे युरोपियन कंट्रीज होत्या, युरोपियन राष्ट्र होत्या, त्यांनी ज्या ज्या ठिकाणी वसाहती निर्माण केल्या त्या ठिकाणी त्यांनी सर्वांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आणि हा विचार पुढे आला. त्याच्या मागची कारणं वेगळी आहेत आणि म्हणून ह्या सगळ्या कायद्याचं राज्य आलं, नवीन कायदे करण्यात आले, त्याच्यामध्ये सगळ्यांच्या तरतुदी होत्या, न्यायव्यवस्था आली आणि सर्वांसाठी शिक्षण, हे महत्त्वाचे जे विचार आहेत ते पुढे दिसतात. आणि म्हणून आपण हे सगळ्याच्या माध्यमातून हे आपले प्रश्न आपणच सोडवले पाहिजेत, हा एक विचारातून पुढे विचार आला. कारण आपले प्रश्न सोडवायला दुसरा कोणी येणार नाही, तर आपले विचार आपणच सोडवणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा परिणाम जर कुठला झाला असेल तर वसाहतीमधून स्वातंत्र्याची चळवळ उदयाला आली. आपण जर विचार केला तर ज्या पद्धतीनं ब्रिटिशांचं, इंग्रजांचं राज्य जसं भारतामध्ये होतं तसंच इंग्रजांचं राज्यसुद्धा अमेरिकेमध्ये होतं आणि अमेरिकेत इंग्रजांच्या 13 वसाहती होत्या आणि 13 वसाहती निर्माण केल्यामुळं त्या 13 वसाहतींनी इंग्रजाविरुद्ध एक लढा पुकारला आणि त्या लढ्यातून त्यांनी स्वातंत्र्य मिळवलं. त्याला अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध म्हणतात, कारण अमेरिकेतील जनता ही स्वातंत्र्यप्रेमी जनता होती आणि त्याचा धडा इतर खंडातील लोकांनी किंवा इतर राष्ट्रातील लोकांनी घेतला आणि प्रत्येकाला एक स्वातंत्र्य, आपलं स्वातंत्र्य मिळवणं किंवा आपण स्वतंत्र असणं गरजेचं आहे. आपल्यावरती कोणाचे अधिकार असू नये, गुलामगिरी असू नये, कारण का तोपर्यंत या वसाहतवाद्याच्या पूर्णपणे त्याच्या वसाहतवादाचा साम्राज्यवाद झाला होता आणि साम्राज्यवाद्याच्या विळख्याखाली पूर्णपणे भारत अडकलेला होता किंवा आशिया खंडातील राष्ट्र होती, आफ्रिका खंडातील राष्ट्र होती, अमेरिका खंडातील राष्ट्र होती आणि या सगळ्यांना असं वाटलं की आपण स्वतंत्र झालं पाहिजे आणि म्हणून इथून स्वातंत्र्याची चळवळ उदयाला आलेल्या काळामध्ये भारतातसुद्धा ब्रिटिशांच्या विरुद्ध झालेला स्वातंत्र्याचा लढा हा खूप मोठा लढा आहे. तो लढा आपण पाठीमागच्या इयत्तांमध्ये अभ्यासलेला असेल आणि म्हणून अशा पद्धतीने एक ना अनेक परिणाम झाले, काही विघातक असतील, काही विधायक असतील आणि त्यामुळं पूर्णपणे जगाच्या इतिहासावर याचे परिणाम झालेले दिसून येतात. अशा पद्धतीनं आपण जे वसाहतवाद आहे त्या वसाहतवादाचे झालेल्या परिणामांची आपण माहिती अभ्यास केली आहे. जो पुढील घटक आहे तो आपण पुढच्या तासामध्ये अभ्यासणार आहोत. इथं आपण थांबूया. धन्यवाद.